श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। मौजमजेसाठी सोनसाखळी आणि दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा नाशिकच्या गंगापूर पोलिसांनी पर्दाफाश केला। तसेच या टोळीकडून चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या सराफ व्यावसायिकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलाय। त्याच्याकडून जवळपास 8 तोळे चोरीचे सोनं हस्तगत केलंय। नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 दिवसात 3 सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या होत्या। यानंतर गंगापूर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीला गजाआड केला। यामध्ये 3 अल्पवयीन मुलांसह 3 समावेश आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महागडे मोबाईल फोन खरेदी करण्यासाठी आणि मौजमजा करण्यासाठी चोरी करायच्या दरम्यान पोलिसांनी या टोळीकडून 11,23,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। यामध्ये नाशिक शहरातील 7 तर पुणे जिल्ह्यातील 3 पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनू साठे आणि दुचाकी चोरी केल्याचं गुन्हा उघडकीस आले। मागील काही दिवसापासून चेन स्नॅचिंगचं प्रमाण शहरामध्ये वाढलेलं होतं। माननीय पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे आमचं काम चालू होतं। पण त्या दरम्यान 29 तारखेला संध्याकाळी 7:15 वाजता आमच्याकडे एक महिला तिच्या नातूला घेऊन चालला असताना तिच्या गळ्यातील जे सोन्याचं मंगळसूत्र होतं ते 2 मोटरसायकल चालकांनी खेचून पळून गेले होते। त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी आमच्याकडे सदर प्रकार घडला। त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यावर काम करणं गरजेचं होतं। आम्ही सर्वांनी ठरवलं की आपल्याला याचा शोध लावून राहायचं म्हणून। नंतर मग माझी टीम आहे गुन्हे प्रकटीकरण पथकाची, PSI मोतीलाल पाटील आहे। तर आम्ही सगळ्यांनी मग चंगच बांधला की आम्हाला हे कुठल्याही परिस्थितीमध्ये आणायचे आरोपी, कारण बऱ्यापैकी यांच्याकडून त्रास होत होता पब्लिकला। त्यानंतर मग आम्ही टीम्स तयार केल्या, 4 टीम्स तयार केल्या। सिव्हिलवर आम्ही पूर्ण शहरामधून माहिती काढायला सुरुवात केली। त्यानंतर आमचे एक हवालदार आहेत रवींद्र मोहिते, यांना टिप मिळाली, त्या टिपवर आम्ही काम करायला सुरुवात केली। पुढच्या 2 तासामध्ये आम्हाला 2 मोटरसायकल्सवर मिळाले, 2 अल्पवयीन होते। त्यांच्याकडे आम्ही चौकशी केली तर त्यांनी दौंड येथे एक मोटरसायकल चोरी करून चंदननगरच्या हद्दीमध्ये पुण्याला चोरी केल्याची कबुली दिली। त्यानंतर आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याकडे चौकशी केली तर त्याच्यामध्ये त्यांनी गंगापूरमध्ये 2, नाशिक रोड इंदिरानगरमध्ये 2, सरकारवाडा 1, भद्रकाली 1 या ठिकाणी चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली। त्यानंतर आम्ही त्यांना अजून चौकशी केली असता त्यांनी अजून 4 लोकांची नावं सांगितले। ते 4 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। आतापर्यंत आमच्याकडे 8 चेन स्नॅचिंगचे गुन्हे आणि 2 मोटरसायकलचे असे एकूण 10 गुन्हे ओपन झालेले आहेत। सर्व गुन्ह्यातली गेलेला माल रिकव्हर झालेला आहे आणि आमचा तपास चालू आहे अजून। ते जे आरोपी आहेत ते आमच्या कस्टडीमध्ये आहेत। आम्ही ठरवलं आहे की हे चेन स्नॅचिंगचे प्रकार सगळे बंद झाले पाहिजे, म्हणून आम्ही याच्यावर सातत्याने काम करणार आहोत। आमच्या वरिष्ठांकडून आदेश झालेले आहेत। आमचे DCP आहेत किरण कुमार चव्हाण साहेब आणि ACP सरकारवाडा आहेत, हे सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करीत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे आमचं डेली वर्क चालू आहे। याच्यापुढेही आम्हाला त्याच्यामध्ये यश मिळेल आणि काही गुन्हे अजून उघडकीस येतील अशी आम्हाला खात्री आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।